रामकृष्ण हरी मंडळी, मी अंकिता तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. तर आज मी घरच्या साहित्यामध्ये ताकाचा मसाला कसा बनवायचा आणि त्यापासून ताक कसे बनवावे हे दाखवणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर हा मसाला बनवण्यासाठी सर्वात आधी आपण कढईमध्ये 2 चम्मच जिरे आणि 1 चम्मच ओवा भाजून घेणार आहोत. तर इथे माझं जिरं आणि ओवा दोन्हीही भाजून झालेलं आहे आणि हे आता आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत. त्यानंतर आपल्याला 2 चम्मच धने घ्यायचे आहे आणि हे धनेसुद्धा भाजून घ्यायचे आहे. आता आपण कढईमध्ये थोडी कलमी, 10 ते 12 मिरे आणि 2-3 लवंग भाजून घेणार आहोत. हे हलकेसे भाजत आले की आपण यामध्ये घालणार आहोत 2 चमचे सोप. हे सर्व साहित्य आपल्याला परत भाजून घ्यायचं आहे. तर हे सर्व मसाले भाजत असताना आपल्याला गॅसची स्पीड ही कमी ठेवायची आहे, नाहीतर आपले मसाले करपू शकतात. त्यानंतर आपण कढईमध्ये घालणार आहोत 10 ते 15 पुदिन्याची पाने आणि त्यासोबतच घालणार आहोत 10 ते 12 कढीपत्त्याची पाने. हे सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचं आहे. भाजल्यामुळे हे पत्ते कडक होऊन जातील. तर आता आपले हे पानं मस्त खुसखुशीत असे भाजून झालेले आहे. आता आपण यामध्ये घालणार आहोत थोडी कोथिंबीर. माझ्याकडे ही वाळवलेली कोथिंबीर आहे, ती मी थोडी गरम करून घेते. तुमच्याकडे जर ओली कोथिंबीर असेल म्हणजे ताजी, तर तुम्ही तीसुद्धा इथे घालू शकता. आता आपण हे सर्व भाजलेलं साहित्य एका ताटामध्ये काढून घेणार आहोत आणि सर्व मिक्स करून घेणार आहोत. आता हे सर्व साहित्य आपण थोडं थंड होऊ देणार आहोत. इथे तुम्ही बघू शकता, आपण इथे वापरलेला पुदिना, कढीपत्ता आणि कोथिंबीर मस्त खुसखुशीत अशी भाजली गेलेली आहे. सर्व मसाले आपले थंड झालेले आहे आणि आता आपण हे मिक्सरवरती फिरून घेणार आहोत. तर हा मसाला आपण सर्वात आधी इथे थोडा जाडसर वाटून घेणार आहोत. तर तुम्ही इथे बघू शकता, थोडा जाडसर असा वाटून झालेला आहे. आता आपण यामध्ये घालणार आहोत पाव टीस्पून हिंग, 1 टेबलस्पून घालणार आहोत आपण यामध्ये साधं मीठ. त्यानंतर आपण घालणार आहोत यामध्ये 1 टेबलस्पून चाट मसाला. चाट मसाल्याच्या ऐवजी तुम्ही इथे आमचूर पावडरसुद्धा घालू शकता. त्यानंतर 1 टेबलस्पून काळं मीठ आणि 1 टेबलस्पून साखर घालायची आपल्याला यामध्ये. आता मात्र आपल्याला हा मसाला मस्त बारीक असा फिरवून घ्यायचा आहे. तर तुम्ही इथे बघू शकता, आपला मसाला मस्त असा वाटून तयार आहे. हा मसाला हवाबंद डबीत भरून ठेवायचा आहे. आता आपण या मसाल्यापासून ताक कसं बनवायचं ते बघणार आहोत. तर मी एका बाउलमध्ये 1 वाटी दही घेतलेलं आहे. आता आपण या दह्यामध्ये घालणार आहोत अर्धा चम्मच तयार केलेला आपला ताकाचा मसाला. 1 चम्मच साखर घालते मी इथे. साखर ही तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाहीतर नाही घातली तरी पण चालेल. थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि कोथिंबीर टाकायची आहे बारीक चिरून. आता 1 ग्लास आपल्याला पाणी घालायचं आहे आणि मस्त असं घुसळून घ्यायचं आहे हे दही. हे ताक तुम्ही मिक्सरवरती सुद्धा फिरवून घेऊ शकता. तर तयार आहे आपलं इथे मस्त असं मसाला ताक. हे ताक जर तुम्हाला लगेच प्यायचं असेल तर यामध्ये बर्फ घाला किंवा थोड्या वेळासाठी फ्रीजमध्ये ठेवून थंड झाल्यावर पण तुम्ही सर्व करू शकता. तर हे ताक तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा. हा मसाला तयार करून बघा, खूप छान बनतो. तर असा होता आजचा ब्लॉग. आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय.